तिकडे छत्रपती संभाजीनगरमधील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची आज अंबादास दानवे यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलावली आहे। तसंच जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून फोडाफोडी करण्यात आल्याचा आरोप असलेले ठाकरे गटाचे 2 सदस्य देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे दानवेंच्या कार्यकर्त्यांकडून या सदस्यांना जाब विचारला जाऊ शकतो। या पार्श्वभूमीवर दानवेंच्या ऑफिस बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दंगा काबू पथक देखील तैनात करण्यात आले। या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची आज त्यांच्या कार्यालयात बैठक बोलावली आहे। मात्र या बैठकीच्या पूर्वी कार्यालयाला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे। थोडीशी विज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अक्षरशः एक दंगा काबू पथक देखील तैनात करण्यात आलं आहे। आता याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे म्हणजेच शिंदे सेनेचे आणि ठाकरे गटाचे उमेदवार देखील निवडून आले होते आणि त्यानंतर ज्यावेळी अध्यक्षपदाची निवड झाली त्यावेळी ठाकरे गटाचे 2 सदस्य फुटले होते, ते भाजपने फोडल्याचा आरोप झाला होता आणि आजच्या बैठकीला हे देखील दोन्ही सदस्य या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या सदस्यांना कुठेतरी ठाकरे गटाकडून शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाऊ शकते अशी चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। जे हे 2 सदस्य भाजप सोबत मिळाले होते ते देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी बैठकीपूर्वी अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काही वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि अंबादास दानवे हे स्वतः या बैठकीत उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या बैठकीपूर्वी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की हे 2 सदस्य या बैठकीला उपस्थित राहतात का आणि ते जर उपस्थित राहिले तर अंबादास दानवे असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांना जाब विचारणार का आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा हा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।